श्वेता, मेहंदीचे अरेंजमेंट्स कुठपर्यंत आलेत? सगळं ओके ना? आय वॉन्ट एव्हरीथिंग इन प्लेस हा, मला काही प्रॉब्लेम नको आहे. ओके ओके, बाय बाय. सेलिब्रेशन तर तेव्हा होईल ना जेव्हा हे लग्न होईल. पण हे लग्न झालंच नाही तर? निशिता, तू काही प्लॅन करतेस का? हो. मम्मा, हिला रूम मध्ये लॉक कर आणि चावी फेकून दे. निशी, प्लॅन हा शब्द जरी काढलास ना तर रिटर्न तिकीट काढीन आणि परत पाठवून देईन. तू अजिबात प्लॅन करायचा नाही सा. ऐका माझं, असं काहीही होणार नाहीये ह्यावेळी. कारण ह्यावेळी आपली पॉवर डबल झालीये. हा म्हणजे? सोनियाजी तुम्ही? हो मीच. एवढं घाबरायला काय झालं? नाही काही नाही, मला असं वाटलं की अचानक मागणं कोणीतरी. अहो आता एवढा लग्न समारंभाचा सोहळा तुम्ही पार पाडताय स्वतः, म्हटलं तुमच्या पाठीमागे सगळे असणार ना. नाही बरोबर आहे, पण मी जरा धुनकीत होते त्याच्यामुळे मी घाबरले. मला सांगा काय हवंय तुम्हाला? मला काही नकोय, मी एवढंच सांगायला आले होते की सगळी तयारी अगदी उत्तम केली आहे तुम्ही. यांचं लग्न बघण्याची माझी इच्छा तुमच्यामुळे पूर्ण होते. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. आभार काय मानताय तुम्ही? आता आपण दोघंही एक कुटुंब आहोत, त्याच्यामुळे कोणी कोणाचे आभार मानायचे नाहीयेत. आणि तारिणी आता आमची मुलगी आहे, त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. हे लग्न थांबवण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. नाही काय ना पद्मिनी ताई, तुम्हाला तर माहितीच आहे केदारने माझ्या काव्यावर किती अन्याय केलाय. आणि तारिणी लहानपणापासून अशी आहे, त्यामुळे आमची अजिबात इच्छा नाही की हे लग्न व्हावं. पण मला लग्न करायचंय. हा तारिणीच्या काळजीनं ना रात्र रात्र झोपले नाही हो मी. तिच्या नशीब सटवाईने कुठले भोग लिहिलेत कोणास ठाऊक. एवढी गुणी पोर माझी. सगळ्या कुटुंबाबद्दल लहानपणापासूनच तिला ओढ आहे. तिची आई गेल्यानंतर मात्र तिला काहीच मिळालं नाही. घरातल्या लोकांच्या प्रेमासाठी आसुसले होती. अगदी मनात आणलं ना घरच्यांसाठी वाटेल ते करायला तयार होते हो. पण आमच्या घरातल्या लोकांना ना तिच्यातला चांगुलपणा कधी दिसलाच नाही हो. केदार, दयानंदराव, तुम्ही तारिणीवर इतकं प्रेम करता हे बघून ना माझी काळजीच मिटली.